सावंतवाडी शहरात गुरुवारी मध्यरात्री विजेच्या गडगडाटासह वादळी वारा आणि पावसानं थैमान घातलं। यात मोठी हानी झाली आहे। सुमारे 3 तास वीज पुरवठा झाडांच्या फांद्या पडल्यानं खंडित झाला होता। वाऱ्यामुळे झाडे पडण्यासह पत्र्याची शेड उडून गेल्याचं प्रकार सावंतवाडीत घडले, मात्र कोणतीही जीवित हानी झाली नाही। गुरुवारी सायंकाळपासून तालुक्यात विजांचा लखलखाट सुरूच होता। आंबोलीत देखील पाऊस पडला। यातच रात्री 12 वाजण्याच्या सुमारास शहरात वादळी वाऱ्यासह पावसानं थैमान घातलं। या वाऱ्यात मोती तलाव, राजवाडा, शिव उद्यान परिसरातील झाडे पडण्यासह एका इमारतीवरील पत्र्याचे छत उडून गेलं। एसपीके कॉलेजच्या परिसरात हे छत उडून पडलं। रात्रीची वेळ असल्यानं जीवितहानी झाली नाही। रात्री 3 तास विद्युत पुरवठा देखील खंडित होता। शहरात आणखीनही काही ठिकाणी या वाऱ्यानं नुकसान केल्याचं समजतं। मोती तलाव काठावरील अशोकाची झाडे देखील उन्मळून पडली। यात श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचं मोठं नुकसान झालंय। जुन्या इमारतीचं कौलारू छत तसेच नवीन इमारतीचे पत्रे तुटून पडलेत। वाऱ्याचा वेग एवढा होता की 3 मजली इमारत ओलांडून काही पत्रे थेट कॉलेजच्या मागील बाजूला जाऊन पडले। आता आम्ही पाहुणी करायला निघाले होते आणि बघितलं की बहुतेक डॅमेज झाला आहे। सावंतवाडी सिटीला बहुतेक रूफ्स पण पडले आहे। आम्ही लवकरात लवकर त्याच्यावर पाहुणी करणार आहे। लोकांना जी मदत लागली, आमची नगरसेवकची टीमनं ऑलरेडी इन्फॉर्म करून घेतलं आहे। ते सगळे त्यांचे वॉर्डमध्ये काय काय इन्सिडेंट झाले आहे ते आम्हाला रिपोर्ट करतील। आम्ही MSEB सोबत प्री मॉन्सून मीटिंग घेणार आहे। ते प्री मॉन्सून मीटिंगमध्ये झाडची जी ट्रिमिंग करावं लागणार ते लवकरात लवकर बघून घेऊया। आणि दीपक भाई आज इथे आहे, त्यांच्या सहकारी आम्हाला नेहमी राहते। पालकमंत्री साहेब आहे, मुख्यमंत्री साहेब आहे, ते आम्हाला नक्कीच मदत करतील, ते आम्हाला खात्री आहे। एक कार्यक्रमाला तहसीलदार आणि आम्ही एकत्र आहोत। मी तहसीलदारांना ताबडतोब याचा पंचनामा करायला सांगतो, कारण नेहमी नुकसान भरपाई देताना पावसाचा नॉर्म लावला जातो, परंतु हे चक्रीवादळ असल्यामुळे इथं पावसाचा नॉर्म लावता येणार नाही आणि त्याच्यामुळे या सगळ्या बाबीचा विचार करून एक विशेष बाब म्हणून कॉलेजला मदत करण्यात यावी असं मी आदरणीय मुख्यमंत्री। वीज पुरवठा रात्रीपासून नाही आहे आतापर्यंत सावंतवाडी शहरात। लवकरात लवकर अपेक्षा आहे की लोकांची वीज पुरवठा व्हावा। वीज पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याच्या संदर्भात मी IGP आणि बाहेरची जादा लोक पाठवून या ठिकाणचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात। या रामेश्वर प्लाझा बिल्डिंगवर जे दुसऱ्या छप्पर आहे त्या नगरपालिकेने काही नोटीस दिली होती यांना की तुम्ही हे करा म्हणून, ज्या संदर्भात ऑडिट करा म्हणून। त्या संदर्भात त्यांनी दुर्लक्ष केला आहे आणि एकंदरीत त्यावर काय आपण त्यांना काय सूचना कराल का? आता नगराध्यक्ष बाजूला आहेत, मुख्याधिकारी आहेत, त्यांना या गोष्टीची अधिक माहिती असणार, कारण हा ऑफिशियल विषय आहे। त्यामुळे त्या माहिती घेऊन त्याच्यावर काय संदर्भात काय करायचं त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील याची मला खात्री आहे। म्हणजे कोकणातल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तुम्ही विधिमंडळात आवाज उठवला होता, पण कालच्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे किंवा आंबोलीतही काल पाऊस पडला, उरलेलं जो काही फळपीक होतं त्याचंही नुकसान मोठं झालं आहे। त्याकडे कसं लक्ष वेधाल सरकार? इथे सोमवारी मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हे सगळं घालेल आणि चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात फळं पडून नुकसान तर ह्या सगळ्याचा विचार करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळावी। मदत तर ऑलरेडी जाहीर केलेली आहे, परंतु पंचनाम्यामध्ये या व्यक्तींचा समावेश व्हावा शेतकऱ्यांचा, अशी मी मागणी करतो आणि तशाने सूचनाच होती तहसीलदार।